कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा विकास समन्वय व देखरेख समिती अर्थात दिशाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। केंद्र शासनाच्या तब्बल 79 योजनांचा आढावा घेत समितीचे अध्यक्ष तथा खासदार धैर्यशील माने यांनी प्रत्येक योजनेचा लाभ समाजातील अंतिम घटकापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले। बैठकीत खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत केंद्र शासनाच्या विविध 79 योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। समितीचे अध्यक्ष तथा खासदार धैर्यशील माने यांनी प्रत्येक विभागांना समन्वयाने काम करत योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे स्पष्ट निर्देश दिले। ज्या विभागांच्या कामात त्रुटी आहेत त्यांनी तातडीने सुधारणा कराव्यात, पुढील बैठकीत कृती अहवाल सादर करावा आणि बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचंही त्यांनी सांगितलं। तसंच जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न संसदेत मांडून त्यांचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। बैठकीत कंत्राटी भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य, रेल्वे प्रकल्पांची गती, मुद्रा योजनेतील अडचणी, पूरबाधित गावांसाठी निवारागृह, संरक्षक भिंती, दिव्यांग सक्षमीकरण शिबिर आणि केंद्र शासनाच्या योजनांची व्यापक जनजागृती अशा विविध विषयांवर चर्चा झाली। बैठकीला खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, महापौर रूपा राणी निकम, आमदार अमल महाडिक, आमदार अशोक माने यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते।